समाज नेते अण्णासाहेब पेगे साहेब, कुणबी योग मंडळ आणि महिला मंडळ आयोजित सादर करते कुणबी कलामंच गुहागर तुफानी विनोदी तुफानी कुणबी कलामंच गुहागर आयोजित कुणबी समाजोन्नती संघ शाखा तालुका गुहागर व कुणबी महिला मंडळ गुहागर यांच्या वतीने सादर करण्यात येत आहे विनोदी नाटक हनी ट्रॅप। या नाटकासाठी प्रचंड मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनी आणि प्रेक्षक वर्ग उपस्थित होते। या नाटकाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी प्रश्न आणि समस्या याच्या संदर्भात सूतोवाच करण्यात आले। उपस्थित मान्यवरांचं स्वागत आणि या कलामंचाची टीम यांचं कौतुक यावेळी करण्यात आलं। धन्यवाद। हे जनसेवेचे कार्य मी पूर्ण निष्ठा आणि श्रद्धेने करेन। मी आजन्म कोणतेही व्यसन, परस्त्री आणि अवैध धन यापासून दूर राहील। पण हे प्रभू, हे दयाघना, तुला वाटत नाही या महान कार्यासाठी तुम्हाला फारच कमी अवधी दिलायस? फक्त 3च महिने? हे माधवा, तू जी तपस्या केली त्यानुसार तुला 3च महिने हे कार्य करायचे आहे। नंतर मी अवतार घेऊन नव्या रूपाने तुला भेटेन। तू इथे काय करते? ते आकाशवाणी ते आकाशवाणी कुठे? तो गिटार आहे ना, तो चालू ठेवलाय, तो पहिला बघा, तो बंद करा आधी जाऊन। आणि मी काय म्हणते, हे काय ते लेटर आल्यापासून तुम्ही कालपासून श्रीकृष्ण म्हणून गीता सांगितली, मग ते अर्जुन झाला आणि तो धर्मराज। बया, माझं फारच काळजी वाटू लागली तुमची। आईला सगळे एपिसोड बघितलेले दिसतात की नाही माझे? काय किती वारी करता तुम्ही? पण अहो, जास्त काळ मी जाऊ नका हो, डोक्यावर परिणाम जरा तर। डोक्यावर परिणाम तुझ्या झालाय। हे बघ, अरे गरीब घरात जन्माला आलो, 10-10, 12-12 तास अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवली आणि त्याचबरोबर सुंदर बाहेर काय झालं? कशाला आहे दागिने? आणि दागिने घालून काय माझं सौंदर्य खुलणार आहे? अरे खरं सौंदर्य हे मनाचं असतं। बाहेरच्या जगात पहा, बायकांनी केवढी मोठी प्रगती केली। चंद्रावर यान सोडायला लागल्यात बायका। राष्ट्रपती भवन ते इस्रो मोठ्या पदावर जाऊन पोहोचल्यात। उशीर होत आहे ना, येते टिफिन घेऊन येते। तोपर्यंत शांत बसा। लगेच मॅडम बस सरकारी मॅडम लगेच किती वेळ झाला? हो येतील हो, ट्रॅफिक असेल समजून घ्या। बाकी काम व्यवस्थित आले ना? हो आमचं चालू आहे। या आपली पहिली मीटिंग आहे ज्यात मुंडे साहेब नाही। काही दिवसांपूर्वी मुंडे साहेब रिटायर्ड झाले। आपण सगळ्यांनी सन्मानपूर्वक त्यांचा निरोप समारंभही साजरा केला। आपल्याला माहित आहे मुंडे साहेब कसले कमालीचे अधिकारी होते। सरकारी चला कामाला लागा। साहेब काय भारी बोलता हो तुम्ही। आज कामाचा पहिला दिवस आहे, मग काय पार्टी झालीच पाहिजे। काय काम काय तुमचं? शिपायाचं। मग ते आधी नीट करा। साहेब होतात, पण 3 महिन्यासाठी मोठे साहेब झालात। आरतीला बनती आहे वा। साहेब तुम्ही फक्त हो म्हणा, मी प्लॅन बनवतो। पण नलावडे, तुम्ही नेहमी बाहेरचं हॉटेलच खाता की? हो, अभियंता आहात तुम्ही, तरी सुद्धा पार्टी पाहिजे? नाही म्हणजे बऱ्याच नगरसेवकांशी तुमची खाजगी मैत्री आहे। इथे कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे का? अहो एखादी वेळी जायचं बाहेर, म्हणजे कसं कर्मचाऱ्यांची बॉन्डिंग वाढते। हे बघा,
हे 3 महिने माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अशा पार्ट्या करत बसलो ना तरी आपल्या बकाल शहराचा कसा कायापालट होणार? तर तुम्हीच म्हणता ना तुम्हाला जगाची जास्त माहिती आहे की म्हणून. मग या शहरामध्ये विकास कामांची मालिका सुरू करेल. काही माणूस आहे दिवसा ढवळे स्वप्न बघतो. कसं होणार ह्याचं ते देवालाच माहिती. बघताय काय काम करा. रयतेच्या हितासाठी सज्ज व्हा. मग महाराज, आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. आधी लग्न कोंढाण्याचं मगच रायबाचं. अहो आधी लग्न कोंढाण्याचं मगच रायबाचं. अहो हा? तुम्ही परत खायला गेलात की काय? हा? पालुसरे कुठे गेले? इथेच तर त्यांनी शपथ घेतली. अहो तुम्ही ना कामाचं फारच टेन्शन घेतलंय त्यामुळे तुम्हाला सगळे भास होत आहे. भास होत आहे पण मला वाटतं नक्कीच हे कसले तरी ईश्वरी संकेत आहे. जेव्हा जेव्हा मी माझ्या कर्तव्यापासून दूर जातो तेव्हा तेव्हा हे असं घडतं. मला वाटतं नियतीला माझ्याकडून काहीतरी विशिष्ट जबाबदारी पार पाडून घ्यायची असेल. नियती? आता ही नियती कोण आणि ही बायको असताना तिची कसली जबाबदारी घेत आहे? नियती सिरके. हा? आणि नियती म्हणजे नशीब. लोक वरडायला लागले. हो पाटील परत पडला होता तिथं. मग काय आता धावेला लावू. पुन्हा आम्हाला ऑफिसला जायचं आहे. हे असंच आहे तर मी नेहमीच. अरे काय कधी काय हो तुम्ही पण चालत हो पुढे. चला पुढे. लाईन चालू आहे. हा, बरं आहे. झालं ना. इकडे लाईन मध्ये उभे राहा. हो सर, लाईन मध्ये मग तुम्ही साहेब आहे होय? तिथं बसा. जा, बरोबर, जा. अरे ते साहेब आहेत. जा, तुम्ही सोडा. माणसं आहेत. साहेबांनी मी ओळखत नाही. काय एवढी बाहेर गर्दी काय? गुड मॉर्निंग साहेब. गुड मॉर्निंग. लोक मला आज पण येऊ देत नव्हती. तरी बरं त्यांना सांगितलं मी साहेब आहे तरी कोणी विश्वासच ठेवायला तयार नाही. आता काय बोलणार साहेब. अहो ना. लोक आम्हाला म्युन्सिपाल्टी साहेब मानतात आणि आम्हालाच ओळखतात. लोक काय आंधळी झाली? अहो त्यांना माहिती आहे. कपडे बघून कळत नाही शिपाई कोण आणि साहेब कोण. अहो कसं आहे साहेब माहिती आहे. अहो जो ज्यांची कामं करतो ना त्यालाच लोक साहेब मानतात. याची चांगले कापड घालून काय साहेब बांधता येत नाही. त्यासाठी चांगला रुबाब आणि लुक पाहिजे. रुबाब लोक म्हणजे ते आधी आतली केस कापा. अहो ती छातीवरची हो, नाही तर लोकांना समजेल कसं. हे बघा माझ्या केसांवर जाऊ नका. ती ओळख आहे आपली. हे बघा मोठ्या परीक्षा पास होऊन आम्ही इथे येतो. आमच्या सहीशिवाय लोकांची कामं होत नाही आणि हे शिपायाला साहेब म्हणतात. अहो कसं आहे साहेब. अहो शिपाई हा बाहेर बसलेला असतो म्हणून तो लोकांना दिसतो. नाहीतर बाकीची लोक आत ऑफिसात नाहीतर कॅबिन मध्ये असतात. आता अडीनडीला गाराने सांगणार तू नसली मग आम्हाला सांगतात. मग आम्ही येळ बघून त्यांचं काम ऐकतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि करून घेतो. म्हणून त्यांचा संबंध आमच्याशी जास्त येतो. अरे शांत बसा. मोठे साहेब आहेत ते. आता मॅडम आल्या नाही म्हणून ते बसले स्वतः काम करतायत. अहो जर शांत बसा. काय तांत्रिक बिघाड आहे. हा सिस्टम डाऊन आहे. आता साहेब चेक करतात. तो शांत बसा. आता तुम्ही म्हणताय म्हणून वाट पाहतो. अजून काय करणार? परत उद्या यायचं म्हटलं तर कामाचा ताप. नंतर म्हटलं तर तुम्ही पेनल्टी लावणार. हे बघा आम्ही लवकरच काम सुरू करू. हा लवकरच सुरू करू. कोणाला दुसरी महत्वाची कामं असतील ते उद्या आले तरी चालतील. उद्या आले तरी चालते. कोणालाही पेनल्टी लावली जाणार नाही. कुणाला पेनल्टी लावली जाणार नाही. पेनल्टी लावली जाणार नाही. मग आपली चुकी आहे. मग लोकांना का पेनल्टी लावायची? पैसे चेक करून घ्या. जास्त आहे बघून घ्या.
परवा आता तर नेटवर्क नव्हता तुमचा. काय हो तुम्ही? आम्हाला गाडीवरून यावं लागतो मॅडम. हो साहेब होय, माहिती आहे मला. त्याच्या गरज झालंय ना बरोबर. आता या या लवकर या पटापट. हो आलो 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 आता संदीप मांजरेकर. या, या. रिशीट पण येतात. दोन नंबर आहे का? चला. हा? झाली बाबा एकदाच. चला नलवडे काय जायचं नाही काय घरी? हा? मग चला लवकर. हा. वंदना मॅडम आजचं कलेक्शन किती झालं? काउंटिंग नाही केले. मग काउंटिंग करून सांगा. आजची वेळ संपले, उद्या करूया ना. अशी कशी वेळ संपली? 3 तास तुम्ही लेट आहात. वेळ भरून काढा आणि काउंटिंग संपवा. पण साहेब सिस्टीम मध्ये एंट्री आहे ना. टोटल 3.5 लाख झाले. क्रॉस चेक करा. अमाऊंट मॅच व्हायला हवी आणि त्याचा प्रॉपर हिशोब लिहून द्या. एकच नवरा असतो. जसे की तुम्ही. हा मग तर मी काय म्हणत होतो? ते नवऱ्याला दूर कसं टाकायचं ते. हा हे बघ, ही आपल्यासाठी परीक्षेची घडी आहे असे समज. थोडा विरह सहन करावा लागेल, पण काही उद्दिष्ट गाठायचं असेल तर हे करावंच लागेल. हे बघ, एकदा नाजूक वेळ निघून गेली तर मी पण मोकळा आणि तू पण मोकळा. अय्या, मग 3 महिन्यानंतर हा विरा भरून काढायचा. हे काय बोलते? तुझ्या जिभेला काय हाड? सॉरी, मला असं वाटलं की 3 महिन्यानंतर तुम्ही हे सगळं विरह वगैरे करून काढा. जवळ या. हे? मला माहितीये 3 महिन्यानंतर ही परिस्थिती अशी नसणार आहे. त्यानंतर अजून बरीच ट्रेनिंग असते ट्रेनिंग? आणि त्यानंतर आपण दोघी वेगवेगळ्या भूमिकेत असतो ना. हा, आईला मलाही नाहीतर त्या विघ्नावतीला मला सहन होणार नाही. काय काय मग मागचा प्रोग्राम कसा झाला? मस्त. हा? पुढच्या वेळात या. हो नक्की साहेब. साहेबांनी तुम्हाला भेटायला बोलवलंय. हो नक्की नक्की साहेब. बसा, तुमच्या साहेबांना भेटून आलो. नमस्कार साहेब. नमस्कार. हो काय मॅनर्स आहेत की नाही विचारून तरी आत यायचं. आहे का आता? मी काय नवीन आहे का इथे? हा? नगरसेवक आहे गेला 2 टर्मचा. 10 वर्ष इथंच येतोय. मग कशाला विचारून यायला पाहिजे? आणि साहेब मला सांगा, तुम्ही काय मला ओळखत नाही का? हा? हो पण एक पद्धत असते बाहेर बसून परवानगी घेऊन आत येण्याची. अहो, परवानगी कशाला? नगरसेवक आहे मी. नगरसेवक नाही, माजी नगरसेवक आहात. माझी नगरसेवक नाही, भावी नगराध्यक्ष. हो 3 महिने जाऊ द्या, निवडणुकीनंतर बघा. जनतेचा सेवक आहे मी. हो, बरोबर आहे. पण कसं आहे ना, तुम्ही जेव्हा बाहेर येता तेव्हा शिपाई नाही तर आणि कोणीतरी हात येऊन सांगतं. साहेब ते MG रोडला भूखंड आहे, तिथलं आपण बांधकाम तोडलं, त्याच्या परवानगीसाठी आली ना ती फाईल. हे बघा, हे ना माहिती आहे सगळं. हो पण ते इलिगल कन्स्ट्रक्शन आहे, ते तोडलं आम्ही. तुमचा काय संबंध? तोडलं त्याचं काही कंप्लेंट नाही, आमचं चुकलं, तुम्हाला आम्ही सांगितलं नाही. तुम्ही पण बसा. हा मी बसतो. साहेब तुमची डिमांड काय ते सांगा, आम्ही ती पूर्ण करू. एकदा फार्म हाऊस वरती या, तुमचे नलावड्या येतच असतात. तुम्ही पण या आणि बाकी पावनचार. तुम्हाला काय मी टिकाऊ वाटलो? काकडे काकडे आमच्याशी वाकड्यात जाल तर भागात पडेल. नाव लक्षात ठेवा. तुम्ही नाव लक्षात ठेवा, माधव काकडे. अरे काय करणार तू माझं वाकडे?
अरे गरीब कुटुंबातून आलोय मी 10-12 तास अभ्यास करून सरकारी नोकरी मिळवली लाच खायला मिळेल. रयतेच्या स्वराज्यासाठी रयतेच्या कल्याणासाठी स्वराज्य व्हावे ही तर स्त्रीची इच्छा. साहेब हो साहेब. हे अरे काय मेहनत आहेत की नाही विचारून तर यायचे. अरे या अरे आता आला तर थांबा काय लगेच निघाले. बोला. हो साहेब, मी कोणाशी पंगा घेतलाय माहित आहे का तुम्हाला? माहित आहे. सत्ताधारी पक्षाचे भावी नगराध्यक्ष आहे म्हणे. अरे आपण पण प्रशासकीय अधिकाऱ्यांना घाबरायचं नाही. अरे जर का आपण एकजूट केली ना तर हे राजकीय नेते आपलं काही वाकडं करू शकत नाही. फार फार काय बदली करू शकतात पण बदलीच्या भीतीने आपण बदलायचं नाही. हो साहेब. काय जिथे पण बदली होईल तिथे पण कायद्याने वागायचं. पण साहेब ही माणसं डेंजर असतात. ते स्थानिक लोक आहे ना खूप मानतात. ते कसंही असलं तरी जपून राहा. कधी कसं अडकवतील सांगता येत नाही. अरे हो साहेब, तुम्हाला सांगायला विसरलो, एक आमंत्रण पत्रिका आले. हा साहेब, ते सकाळी काही मंडळाची माणसं आलती ना, हा त्यांनीच दिली. मी येतो घेऊन. हा. जे लेट करायचं झालं ते जडीकडे पाठवायचं का? म्हणजे काल नाही का तुम्ही कॅश घेऊन गेलात जडपी मध्ये भरायला? कोणी सोबत मॅडम पण होत्या. मी काल कॅश घेऊन गेलो खरंच. हो हो, तुम्ही दोघांनी नेली की कॅश? आणि त्या मॅडम कोण होत्या? हो पाटील साहेब, जडपी मध्ये अधिकारी असतील कोणी, पण एकदम हिरोईन सारखा दिसत होत्या. बरं तुम्ही ठेवा मी चेक करतो मी सही करतो. बरं साहेब, येतो मी. साहेब काय झालं? काय नाही. तब्येत ठीक आहे ना? हो थोडा डोकं. पाटील साहेब साहेबांना नोटीस केलं? टेन्शन मध्ये दिसत होते. जाऊ द्या ना, आपण आपलं काम करूया. काय काम करा पटापट. तेच करतोय. साहेब काय झालं? काही नाही डोळे थोडे जळजळ करते. बर काहीतरी पर्सनल असणार. साहेब चाय पिऊन झाला असेल कप द्या की. अहो हा काय साहेब, अहो चाय थंड झाला की. थांबा थांबा, हा घेऊन जातो आणि दुसरा मस्त कडक वाला घेऊन येतो. हा घेऊन जा पण दुसरा नको. आणि सारखे सारखे आत येत जाऊ नका. आणि हो तुमच्यासारखा एवढा शिकून मोठा साहेब नसलो ना साहेब तरी सिनियर आहे बघा. तुमचं काही बी टेन्शन असू दे, खर्च काही पर्सनल काही बी एकदा सांगून बघा. सपनों की राणी. काय मेसेज येतात साहेब तुम्हाला? हो मोबाईल हात लावू नका. तुम्हाला कसं कळलं स्वप्नो की राणी येते? अहो ते मोबाईल लॉक असल्यावर वर तुम्ही अजिबात काळजी करू. साहेबांकडे लक्ष द्या. मी बघतो काय. कामाचं फारच टेन्शन घेतलंय. अहो त्यांनी माझी गुडबी सुद्धा ऐकून घेतली नाही. हो मी बघतो. बसा ना. तुम्ही चहा नाश्ता करा तोपर्यंत मी तयार होऊन येतो. देविका मला चहा नाश्ता नको आहे, मी ऑफिस मध्येच करेन. अहो पण तू एवढा केलाय तो. हो काय झालं तशी खाता खाता का उठला? नाही ते असू दे. बघा हे साहेब वगैरे आहे ना ते ऑफिस मध्ये. इथे तुम्ही आमचे पाहुणे आहात. हो तर मित्र समजा. दुपारचा वेळ भेटतो तेव्हा नाश्ता वगैरे करून घेते सगळा. हे बघ दिवसभर मी तुला बघायला घरी नसतो.
हे बघ मी माझ्या हाताने अहो नको अहो काका अहो नको खा 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 अहो, खरं. नाईन सेवन 68864970. हा. हॅलो हॅलो हा डॉली मॅडम रॉंग नंबर आहे मी जाऊन येतो. हा हा साहेब साहेब हो काय झालं अहो आतमध्ये बाई कोणीच नाही, सगळं पुरुष आहे. काय हा? सगळे पुरुष आहेत हॅलो हॅलो काय आहे? कोण आहे हो मॅडम तुम्ही आम्हाला सांगितलं ऑफिस मध्ये जा पण तुम्ही ऑफिस मध्ये नाही आहेत अहो तुम्ही आता ऑफिसचा पत्ता मागितलात ना हो पण आमचं काम तुमच्या जवळ आहे ना मग असं बोला ना हा. एक काम करा हा. मी ऑफिसला नाही बाहेर सरळ हा. एक डावीकडे वाढा पण अर्धा सर्कल आहे तो अर्धा सर्कल मारून समोर बघा कानिफनाथ बसवंती गृह आहे तिकडे या त्याच्या बाजूला चहाची टपरी आहे तिथेच मी बसले या हा हा नाही म्हणजे त्या मॅडम काय म्हणाले नाव डॉली मॅडम ते घर खरेदी विक्री करतात त्या तुम्हीच का? हो आपणच डॉली मॅडम बोला काय आहे साहेब इकडे या. थांबा तिथे मी येतो. हम्म? साहेब हो साहेब सिटी मध्ये आम्हाला लवकरात लवकर 1-2 दिवसात विकायचं अरे आहे. हे 2 आहेत की 4 आहेत हा, दोन. ठीक आहे पण रॉयल सिटी हा. एकदम भारी कॉम्प्लेक्स आहे मग काय विकताय कशाला हो बाईचं टेन्शन हा? अरे बाईचं नाद आहे की काय या हो माणसाला हो, काय तरी का नाही बायकोचं टेन्शन बायकोचं हम्म. यांची बायको आहे ना आजारी आहे हो डॉक्टरांनी पैसे मागितले ट्रीटमेंट साठी. कोणा साहेब हो हो हा, हो हो मॅडम हो माझी बायको आजारी आहे हो तिच्या ट्रीटमेंट साठी पैसे पाया ए, पडते ए, चल तिकडे. असं म्हणतोय हो बरं मी काय म्हणते हा रॉयल सिटीचा जो फ्लॅट आहे ना तो विकू नको अरे घेणं परत घेणं होत नाही रे एक काम कर चला तुम्ही तो घाण ठेवा माझ्याकडे म्हणजे बघा मी देते ना दिसला कोणीतरी म्हटलंय खोटं किती झाकून ठेवलं तर त्याला सत्याचा सामना करावाच लागतो स्वप्न केलं आणि काय देविका अगं तू या अशा ठिकाणी काय करते? हो काका हो काका हो हो साहेब साहेब सापडली अहो ही बघा हा? ए क्या करतोय रे तू वहिनी. शिवी, हा? कोण वहिनी हे- झालं काय हे मूर्ख तू या अशा ठिकाणी काय करते ए बाबा ती चंपा इकडेच करते धंदा आणि हे बुडाव हे काय आहे? तुझ्या पोरावर काय फॉल्ट आहे काय तो बायकासनी घाबरतो म्हणून लगीन होत नाही. बायकासनी घाबरतो एक काम कर बस इकडे ए तुझा बाय आपण बरोबर याचं लग्न लावून देऊ माझं लग्न झालंय लग्न झालंय तुमचे अवैध धंदे बंद करायला आलोय कसले धंदे अहो इथे पार्टीत बाया आणून नाचवता आणि विचारता कसले धंदे कुठे कुठे ती स्वप्नो की राणी कुठे तुमची कोण स्वप्नो की राणी हे बघा ही फक्त मी आणि माझे कार्यकर्ते आहेत हे कार्यकर्ते मग? नल्लावडे हा? अरे हे ना दुसरं गाणं गुणगुण ऐकलंय मी ऑफिसात ते सप्पडनो की राणी हा? आणि काय काय भानगड आहे? हा? अरे गाणं म्हटलं म्हणून काय झालं इथे आम्ही हुक्का पार्टीसाठी जमलोय इश्का आणि शबाब नावाचा हुक्काचा मोठा ब्रँड आहे हा. तुम्हाला काय माहिती काय हा? हो हे बघा हो त्या दिवशी त्या कार्यक्रमामध्ये मला सरबत दिलं आणि मग मी बेशुद्ध पडलो आणि मला ते गेस्ट हाऊसवर नेलं कुठे की स्वप्नो की राणी हा? मला कशाला विचारताय तुमच्या स्टाफला विचारा ना
तुम्हाला झाली म्हणून ते तुम्हाला घेऊन गेले. ते कुठे घेऊन गेले ते मी काय सांगू. मला वाटतं आपल्याला काहीतरी रॉंग टिप मिळाली मॅडम. चला. काय माणूस आहे. सॉरी. काय सॉरी. येत आहे सपनों की राणी या नावाने. सपनों की राणी. साहेब ही कुठली गॅंग. त्या गँग मध्ये एक बाई आहे. काय म्हणताय. ती नवीन सिम कार्ड वरून लोकांना हनी ट्रॅप मध्ये अडकवते आणि मग त्यांच्याकडून पैसे काढते. खायला काय बाई खतरनाक आहे. पण एकट्या बाईला जमते कसं. हो एकटी कुठे. मग तिच्या बरोबर एक पुरुष आहे. हो त्या दोघांनी एका सरकारी ऑफिसरला गेस्ट हाऊस मध्ये फसवलं. हो सर्व सीसीटीव्ही मध्ये कैद झालंय. बरा झालं साहेब. सीसीटीव्ही कैद झालं ते. साहेब. एक काम करा. आता इथे पोलीस येते. पोलीस. त्यांच्या बरोबर तुम्ही गेस्ट हाऊसला जा. तिथे सिक्युरिटी गार्ड तुम्हाला एक पेनड्राईव्ह देईल. हो साहेब. त्यामध्ये काही दिवसांचं सीसीटीव्ही फुटेज आहे. कदाचित ती बाई आणि तो पुरुष त्यात कैद झाले असतील. साहेब ही कॅश आहे 10,000. मॅडम ही 10,000ची कॅश आहे. ती पेटीत ठेवा. बसा काम करा. साहेब आम्हाला माफ करा. तुम्हाला याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही आज एक प्रँक केला. साहेब माझ्या लक्षात आले तुम्ही आम्हाला उद्देशित बोलताय. काय. मीच ती सपनों की राणी. काय पाटील. काय वंदना मॅडम. अहो ह्या अशा तुमच्या प्रँक मुळे अहो एखादा माणूस आत्महत्या करायची. साहेब त्या दिवशी माझं बाळ आजारी होतं म्हणून उशीर झाला यायला. तर तुम्ही खूप ओरडला. कामात लक्ष नव्हतं. आम्हाला मॅच झाली नाही. ते तुम्हाला टेन्शन काय असतं हे कळावं म्हणून आम्ही प्लॅन केला. पाटील साहेबांची याच्यामध्ये काहीही चूक नाही. हो साहेब आम्हाला माफ करा. तुम्हाला याची जाणीव व्हावी म्हणून आम्ही हा एक प्रँक केला. आमचं लक्ष होतं तुमच्यावर. एकदम कडक चाय घेऊन त्याला बस. भेटतो. 0 मिनिटात. मी करून कमी. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. ओ काका काका वाचवा. काका साहेब काय झालं. हो 5वा रोल. साहेब तुम्हाला खरंच वाटतंय हा 5वा रोल आहे. म्हणजे नाही म्हणजे या जगात 7 चेहऱ्याची माणसं असतात हा योगायोग आहे. पण त्या शहरात या आपल्या छोट्याशा शहरात 5 माणसं एका चेहऱ्याचे असतात. हा योगायोग नव्हे बरं का. काय बोलताय. काय बोलताय मॅडम तुम्ही सांगा की. बरं तर माधव काकडे ड्रीम्स आणि ड्रीम मध्ये किती फरक असतो. अरे काय येडाय काय माणूस. डॉलीला ओळखत नाही. शी. हो साहेब चंदर आणि म्हणतात मला. हे गरिबांचा राहुल इकडे काय करतोय. शायना म्हणतात मला. शायना कोण आहे ती सपनों की राणी. नक्की काय वाटली. त्याच्यात काय वाटणार. तू प्रेग्नेंट आहे. चीज गुड न्यूज. अहो ते लोकांना कळलं. तुम्हाला अजून कळलं नाही वाटतं. काय साहेब. अहो हा सगळा खेळ नाहीये. मी खरंच तुमच्या ह्या बोर्डामध्ये मुख्य अधिकारी म्हणून निवडून आले.
मी आतापर्यंत तुला समजूच शकलो नाही. आय रिअली प्राऊड. खरंच मला तुझा अभिमान आहे. आणि हो अगं, पण हे सगळं तू घरी सांगू शकत होतीस ना. तुम्हाला सरप्राईज द्यायचं होतं की नाही, मी बोलले होते ना, त्यामुळे इकडेच हे सरप्राईज द्यायचं. हे प्रभू, म्हणजे हा तुझाच अवतार आहे तर. अरे, गरीब घरात जन्माला आलो मी. 12 तास अभ्यास करून सरकारी परीक्षा पास झालो आणि या पदावर, सहाय्यक पदावर नियुक्त झालो. अरे, आता लाईनीत उभं राहून अभ्यास केलाय मी. हे परत खायला मी गेले की काय? जाऊ दे, आम्ही तर निघतोय, तुम्ही तुमचं बघून घ्या. हा.